नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण 30 साईजचं जे कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग होतं, ड्राफ्टिंग जे होतं ते पाहिलं। तर या व्हिडिओमध्ये आपण त्या बाहीचं कटिंग पाहूया। तर बाही कटिंग कशी करायची 30 साईजची, त्यासाठी पहा इथे मी हा बॅक पार्ट घेतलेला आहे आणि या बॅक पार्टचा आपल्याला काय मोजायचं आहे, मुंडा घेर मोजायचा आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहा प्रत्येक साईज दाखवत येत आहे, त्यानुसार त्याची बाही सुद्धा मी सेपरेट अशी दाखवत येत आहे। तर तुम्ही पहा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि पहा जितके तुम्हाला काही ब्लाउजमध्ये प्रॉब्लेम येत असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। मी नक्की तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाही घ्यायची आहे। तर इथे 30 साईजची बाही आहे, माप आपलं लहान आहे, तर आपण इथं 3 इंचाची बाही कटिंग करूया। म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचं आपलं बाहीचं कटिंग सुद्धा होऊन जाईल वेगवेगळ्या साईजनुसार। मागील व्हिडिओमध्ये म्हणजे आपली 32 साईज जी झाली त्यामध्ये आपण लांब बाही पाहिली 10.5 इंचाची। तर 3 इंचाची बाही जी आहे ती कटिंग कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। म्हणजे काय बदल असतो 3 इंचाच्या बाही कटिंग करताना हे सुद्धा तुम्हाला समजेल। मुंडा मोजून घेऊया। इथे अर्धा इंच आपलं शोल्डर मोजण्यासाठी जाणार आहे। इथे मी पहा या पद्धतीने इथून आपण ब्लाउजचा मुंडा मोजताना कुठून मोजलेला असतो, इथून मोजलेला असतो। जॉईंट असतो, आपली शिलाई जिथून असते तिथूनच आपण जो मुंडा आहे तो मोजलेला असतो। कारण आपण शिलाई दिल्यानंतर जो ब्लाउज सरळ असतो त्यावरती जसं आपण शिलाई दिलेली मोजत असतो, म्हणून आपण इथं सुद्धा याच पद्धतीने मुंडा घेर मोजायचा आहे। इथे किती आला, 6.25 इंच मुंडा घेर आलेला आहे। पहा बरोबर इथे तुम्ही पाहू शकता 6.25 इंच इथे मुंडा आलाय। तर या पद्धतीने तुम्ही जेव्हा पेपर कटिंग करता त्यावेळेस जो पाठीमागचा भाग असतो, पुढच्या भागाचं नाही, पाठीमागच्या भागाचा जो मुंडा असतो तो तुम्ही मोजून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने मी मुंडा मोजून घेतला। आता आपण बाही कटिंग करूया। इथे पहा आपला मुंडा घेर 6.25 इंच भरलेला आहे। बाही आहे आपली 3 इंच, तर त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करून 4 इंचावरती आपण इथं घ्यायचं आहे उंची। इथून मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे आलं आपलं हे 4 इंच मार्किंग। पहा वेगवेगळ्या बाही कटिंग दाखवल्यामुळे तुम्हाला सुद्धा समजेल की आपल्याला कशा बाह्या कटिंग करायच्या आहेत, कोणत्या बाहीमध्ये आपल्याला कसा बदल करायचा असतो हे सुद्धा तुम्हाला आपल्या या शिवण क्लासमध्ये समजून जाईल। ही झाली आपली उंची। आता इथे आपण बाही कटिंग करताना काय करतो, वरून कॅप हाईट खाली घेतो, परंतु इथे तसं कॅप हाईट घेऊन चालेल का, नाही। पहा इथून जर तुम्ही 3 इंच कॅप हाईट घेतली तर इथं अंतर किती राहतंय, 1 इंच। मग आपलं वरती बाही जोडल्यानंतर इथे जोडण्यासाठी अर्धा इंच आणि इथे जोडण्यासाठी अर्धा इंच असं मार्जिन जाईल। म्हणजे तिथे कपडा शिल्लक राहतोय का, नाही राहत। तर त्यासाठी आपल्याला इथे पहा मी 3 इंचाची बाही तुम्हाला अगदी सविस्तर समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुमची बाही एकदम परफेक्ट येईल। तर काय करायचं असते पहा, वरून कॅप हाईट आपल्याला घ्यायची नाही। इथून आता इथे पहा 3 प्लस आपली ही 1 4 इंच बाही आहे। खालच्या बाजूवरून वर आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच घ्यायचं आहे। इथे मी हे 1.5 इंच घेतलं। हे जे अंतर आहे ते मी किती घेतलं, 1.5 इंच घेतलं आणि एक लाईन ओढून घ्यायची। या पद्धतीनेच आपल्याला हे कटिंग करायचं आहे। खालून वर आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं अंतर इथं घ्यायचं आहे। किती घेतलंय मी, 1.5 इंच। आता आपल्याला इथं मुंडा टाकायचा आहे। 6.25 इंच मुंडा आपला आलेला, तर तो मुंडा इथं टाकायचा आहे। पहा इथे मी असं या लाईनवरती असं इथं मी 6.25 इंच घेतलं। परत आपण ही तिरकी लाईन ओढून घ्यायची। ओढल्यानंतर ही जी काही आपली तिरकी लाईन आहे त्याचे आपल्याला 4 भाग करायचे असतात। पहा हे 6.25 इंच आहे, तर इथं असं सेम याचे समसमान आपल्याला 4 भाग करायचे आहेत। हे झाले 2 भाग। परत या एका भागाचे असे 2 भाग करायचे आणि परत हा जो भाग आहे त्याचे सुद्धा 2 भाग करायचे। तर किती भाग होतात, 4, 1 2 3 आणि हे 4। बाहीला आकार देण्यासाठी आपण इथून घेऊया 1 इंच।
हा पहिला पॉईंट आहे तो अर्धा इंच वरती घ्यायचा, दुसराही तसाच अर्धा इंच वरती घ्यायचा आणि हा तिसरा आहे तो अर्धा इंच असा खाली पॉईंट घ्यायचा. ठीक आहे, आधी आपण आकार देऊन घेऊया. हा 1 इंचाचा पॉईंट मी या अर्धा इंचावरती असा घेऊन पहा सेंटरवरती मी आणलेला आहे आणि इथून पहा या खालच्या अर्धा इंचावरती आणून मी इथं हा भाग असा जोडून घेणार आहे. हा झाला आपला पानाचा पुढचा आकार. पाठीमागचा आकार कसा तयार करायचा, इथे पाव इंच वरती जायचं, हा सुद्धा पाव इंच पॉईंट वरती घ्यायचा, हा अर्धा इंच पॉईंट वरती घेऊन या 1 इंचापासून या अर्धा इंचावर असं मिळवायचं आहे. पहा, ही पद्धत आपली बाहीला आकार देण्याची एकदम परफेक्ट आहे. इथे 5 इंच आपला दंडघेर, इथं मी हे 5 इंच घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथे आपण 1.5 इंच मार्जिन घेतलेलं नाही तर ते 1.5 इंच मार्जिन आपण इथं घेऊया. हे आता आपण जोडून घेऊ. तर पहा इथं मी हे जोडत आहे असं, आणि इथे थोडं डाऊन करायचं पहा अशा पद्धतीने. तर ही झाली आपली 3 इंचाची बाही. या पद्धतीने इथं ही बाही जी आहे ती ही 3 इंचाची अशी तयार झाली. ही बाही आपण कधी कट करायची, अशा पद्धतीने जेव्हा तुमच्या ब्लाऊजला लेस म्हणजे बॉर्डर असते त्यावेळेस, किंवा काटापदराची जी आपली साडी असते, ब्लाऊज असतो त्यावेळेस या पद्धतीने ही तुम्ही 3 इंचाची बाही तयार करायची आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पहा मी 3 इंचाची बाही अजून एका वेगळ्या पद्धतीने, म्हणजे तुमच्या बाहीला म्हणजे ब्लाऊजला काट नसेल किंवा काटपदरचं नसेल, प्लेन ब्लाऊज असेल, तर त्यावेळेस आपल्याला बाही कशी तयार करायची आहे, जेणेकरून ती आपली बाही जी आहे ती मेगा बाही टाईप. पहा कधी कधी 3 इंचाची छोटी बाही असते, ती मेगा बाहीसारखी अशी उडती बाही असते, मेगा बाहीला उडती बाहीसुद्धा म्हणतात. त्या टाईपमध्ये आपल्याला बाही तयार करायची आहे. तर मी ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ती बाही दाखवणार आहे. जेव्हा तुम्हाला बॉर्डर नसेल त्यावेळेस 3 इंचाची बाही कटिंग कशी करायची. मेगा बाहीसुद्धा आपण कटिंग करू शकतो, तर ते मी हळूहळू तुम्हाला सर्व बाहींचं कटिंग जे आहे ते सविस्तर सांगणार आहे. अजून एक मेगा बाहीसाठी पहा आपल्याला कपडा जास्त लागतो, म्हणून आपल्याकडे कपडा जेव्हा कमी असतो त्यावेळेस मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जी बाही सांगणार आहे ती तुम्हाला एकदम परफेक्ट आणि सोपी असेल. तर या बाहीमध्ये अजून तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारायचं आहे. इथे जे आपण 1.5 इंच अंतर घेतलेलं पहा, इथे जे 1.5 इंच अंतर घेतलं होतं, ठीक आहे. आता हा पॉईंट आहे आपला, हा फिटिंगचा पॉईंट आहे. इथून आपली फिटिंगची लाईन येणार आहे. तर हे अंतर किती राहते पहा, 1.5 इंच घेतलेलं होतं तरी हे अंतर किती राहिलेलं आहे, 1.25 इंच. कारण दंड घेर आपला कमी असतो आणि हा जो घेर आहे तो जास्त असतो, त्यामुळं ही लाईन जी आहे ती अशी तिरकी लाईन येते आणि त्यामुळं अंतर किती राहतं, थोडंसं जास्त राहतं. 1.25 इंच आपलं इथं अंतर राहिलेलं आहे. इथे वरती शिलाई आणि इथे शिलाई असं टोटल मिळून आपलं 1 इंच नाही जात, 1.25 इंच धरा आपलं शिलाईमध्ये जातं. तर जो काही एक्स्ट्रा भाग राहतो तो आपल्याला किती हवा आहे छोट्या बाहीसाठी, 1 ते 1.25 इंचच फक्त ते शिल्लक राहिलं पाहिजे. आपलं किती शिल्लक राहिले हे पाहूया. पहा 1.25 इंच इथे तुम्ही पाहू शकता किती अंतर शिल्लक राहिलेलं आहे. बरोबर 1.25 इंच अंतर हे शिल्लक राहिलेलं आहे. छोट्या बाहीसाठी आपल्याला एवढंच अंतर शिल्लक पाहिजे, नाहीतर काय होतं, हा भाग जो आहे तो वरती दिसतो आणि इथलं अंतर जास्त राहिल्यामुळे हा भाग असा पुढे येतो, त्यामुळे ते चांगलं दिसत नाही. म्हणून मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं हे बाही ड्राफ्टिंग आहे ते सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.